कला ही फक्त मन रमवण्यासाठी नसते, ती जीवन बदलण्याची ताकदही ठरते. वाशिम जिल्ह्यातल्या हिवरा बुद्रुकच्या सुषमा कांबळे यांची कहाणी याचं जिवंत उदाहरण आहे. साध्या छंदातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित नाही, तर गावातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बेरोजगारीवर मात करत त्यांनी मूर्ती निर्मिती आणि रंगकलेचा उद्योग उभारला आहे आणि आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवला. चला तर पाहूया कलेचा आधार, मेहनतीला साथ आणि उमेदीला दिलेली उंच भरार. वाशिम जिल्ह्यातल्या हिवरा बुद्रुक इथं राहणाऱ्या सुषमा यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. पण जेव्हा त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाअंतर्गत योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळाली, तेव्हा त्यांचा हुरूप वाढला. सुरुवातीला पुरेसा पैसा नव्हता. त्यांनी फक्त 10,000 रुपये कर्ज काढून चित्र आणि मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. नंतर 60,000 रुपयांचं कर्ज घेऊन रंग देण्याचं यंत्रही खरेदी केलं आणि आपला छंद व्यवसायात रूपांतरित केला. उमेद च्या माध्यमातून मी 60,000 रुपये CIF घेतला. CIF मधून कॉम्प्रेसर मशीन, कच्चा माल म्हणजे त्याच्यामध्ये POP बॅग, कलर, ब्रश वगैरे अशा साहित्य, त्याच्यामध्ये मग लागणारा मजुरी माझ्याकडे 10 महिला कामाला असतात. गणेशोत्सव, दिवाळी, मकर संक्रांत, बुद्ध जयंती अशा विविध सण उत्सवांच्या काळात गणेश मूर्ती, बैलजोडी, शोभेच्या वस्तू, पणत्या आणि चित्र यांना मोठी मागणी असते. यामुळे सुषमा यांचं वार्षिक उत्पन्न तब्बल 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. आपल्या कलेच्या जोरावर सुषमा यांनी केवळ स्वतःचं आर्थिक सक्षमीकरण केलं नाही, तर गावातल्या 10 महिलांना हंगामी रोजगारही मिळवून दिला आहे. जसं बैल बनवणं, गणपती बनवणं, दुर्गादेवी बनवणं हे आम्हाला म्हणजे बनवायला आवडते. त्याच्यामुळे त्या माध्यमातून आम्ही शिकलो भरपूर. 2 पैसे कमवायचं, घराच्या बाहेर निघायचं, कसं व्यवहार करायचं, कसं कोणासोबत बोलायचं, हे या उमेदच्या मार्गातून आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला. उमेदच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शनही मोलाचं आहे. एके दिवशी सुषमाताई तालुक्याला आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे. लहानपणापासून त्यांना आवड होती, तोच आवड आपण पुढे घेऊन गेलो. त्यांना त्यांचीच आवड लक्षात घेऊन आपण त्यांना सांगितलं की ताई आपण मूर्तीचा व्यवसाय करायचा. त्यांनी पण त्याला पुढाकार दिला की हो सर आपण हा व्यवसाय करायचा. त्यानंतर त्यांना आपण CIF असेल, बँकर्स आहे तो मिळवून दिला आणि त्याच्यामधून छोट्या खाणी त्यांचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याजवळ ऑर्डर कमी होती, त्यामुळे त्यांनी मूर्त्या वगैरे कमी बनवल्या. परंतु कालांतराने काय झाले की त्यांच्या गावातल्या मग आजूबाजूच्या गावातून ऑर्डर त्यांना मिळत गेल्या आणि हळूहळू तो जो बिझनेस आहे तो वाढत गेला. आपला छंद आणि मेहनतीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा मार्ग कसा गवसतो याचं उदाहरण म्हणून सुषमा कांबळे इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.